जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगुले HR या जॉब चॅनलवर। आज आपण ज्या जॉब वॅकन्सी बद्दल डिस्कस करणार आहोत हा एक फुल टाइम जॉब आहे। जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कारण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सध्या खूप साऱ्या वॅकन्सीज रेग्युलर बेसिसवर म्हणजे फुल टाइम साठी तुम्हाला आता जॉब उपलब्ध झालेले आहेत। त्याचे नोटिफिकेशन्स आउट झालेले आहेत। इथं ऍप्लिकेशन प्रोसिजर आता सुरू झालेली आहे। याची लास्ट डेट असणार आहे 4 ऑक्टोबर 2024 आणि याच्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे, याच्यासाठी वयाची काय अट आहे, काय पात्रता आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी जर प्राजक्ता चौगुले HR चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स असतील, गव्हर्नमेंटच्या योजना असतील, स्कीम्स असतील, गव्हर्नमेंटचे जॉब असतील, वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी असतील किंवा ऑनलाईन लर्निंग असेल किंवा अर्निंग असेल तर नक्कीच आपण अशा तऱ्हेचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही SBI बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे। इथे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजची लिस्ट त्यांनी दिलेली आहे। आता आपण याचे नोटिफिकेशन्स बघणार आहोत स्क्रीनवर दिल्याप्रमाणे। SBI बँकेत सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे, ते आहे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिस या पदासाठी आणि याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे 14 सप्टेंबर 2024 ला। याची लास्ट डेट असणार आहे 4 ऑक्टोबर 2024। इथे सध्या जवळजवळ 6 ते 7 अशा रेग्युलर बेसिसच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत डेप्युटी मॅनेजर या पदासाठी। डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डिलिव्हरीसाठी एक वॅकन्सी आहे, तर डेप्युटी मॅनेजर इन्फ्रा सपोर्ट क्लाउड ऑपरेशनसाठी दुसरी वॅकन्सी आहे। डेप्युटी मॅनेजर नेटवर्किंग ऑपरेशन या तिसऱ्या पदासाठी इथे वॅकन्सी आहे आणि डेप्युटी मॅनेजर IT आर्किटेक्ट तसंच डेप्युटी मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, असिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळ्या पदांसाठी सध्या SBI मध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही इथे स्क्रीनवर दिल्याप्रमाणे बघू शकता। तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड मधून येत असाल, SC, ST, OBC, तर इथे वेगवेगळ्या वॅकन्सीज तुमच्यासाठी निघालेल्या आहेत। या जॉब वॅकन्सीसाठी जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहेत ते आपण समजून घेऊया। तुम्ही जर BTech आहात, BE इन कम्प्युटर सायन्स असाल, MCA असाल किंवा MTech किंवा MSc इक्विव्हॅलंट तुमचा कोर्स झालेला आहे, तुमची डिग्री आहे फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तर नक्कीच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अदर क्वालिफिकेशन मध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, जसं की ओरॅकल डेटा इंटिग्रेटर आहे किंवा ओरॅकलचे कोर्स, जावाचे कोर्स, गुगलचे सर्टिफाईड कोर्सेस झाले, PHP चे कोर्सेस आहेत, IBM चे कोर्सेस आहेत। अशा पद्धतीचे जर तुमचे कोर्सेस झालेले आहेत, सर्टिफिकेशन झालेले आहेत, तर एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज असणार आहे या जॉबसाठी। प्लस तुमचा रिलेव्हंट वर्क एक्सपिरियन्स जर सिमिलर क्षेत्रामध्ये असेल 1-2 वर्षाचा तर सुद्धा ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे तुम्हाला। इथे त्यांनी स्पेसिफिक स्किल्स काही दिलेले आहेत जे या जॉबसाठी गरजेचे आहेत। जावा लँग्वेज असेल किंवा Angular, PLSQL, MySQL, NoSQL, IBM डेटा स्टेज असे बऱ्याच पद्धतीचे स्किल्स त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत। तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता नोटिफिकेशन्स मध्ये। म्हणजेच इथे मिनिमम ग्रॅज्युएशन ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत ॲटलिस्ट मिनिमम ग्रॅज्युएशन ही इथे क्रायटेरिया आहे। सध्याच्या जॉब वॅकन्सीज या बँकेमध्ये निघालेल्या त्या कम्प्लिटली टेक्निकल बॅकग्राऊंडसाठी आहेत। IT क्षेत्राच्या रिलेटेड या वॅकन्सीज आहेत। इथे रेम्युनरेशन म्हणजे सॅलरी डिटेल्सचं ब्रेकअप त्यांनी दिलेलं आहे। जे डेप्युटी मॅनेजर सिस्टम रिलेटेड जे आहेत त्यांच्यासाठी बेसिक सॅलरी ही 64,820 असं त्यांनी दिले। त्याच्यानंतर ह्याच्या डिअरन्स अलाउन्स असेल, HRA असेल, CC असेल, PF तसंच NPS, LPC आणि मेडिकल फॅसिलिटी अशा बऱ्याच पद्धतीचं तुम्हाला इथे बेनिफिट्स भेटणार आहेत। इथे तुमचं पोस्टिंग नवी मुंबई आणि हैदराबाद आणि मुंबई या 3 लोकेशनला होऊ शकतं। या जॉबसाठी सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा तुमचं शॉर्टलिस्ट रेझ्यूम तुमचं शॉर्टलिस्ट होईल ॲज पर द ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स दिले आहेत। जर तुमचं सिमिलर क्वालिफिकेशन आहे,
सिमिलर एज क्रायटेरिया आहे, तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. ही तुमची फर्स्ट स्टेप झाली इथे अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर तुमची ऑनलाईन रिटन टेस्ट होणार आहे इथे जी ऑनलाईन रिटन टेस्ट होणार आहे ही नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये टेंटेटिव्ह होणार आहे. या टेस्ट वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये कंडक्ट केल्या जाणार आहे. तुम्ही ते बघू शकता. पुणे झालं, नागपूर आहे, गंगटोक, चेन्नई, न्यू दिल्ली, गाझियाबाद असं त्यांनी वेगवेगळे डिस्ट्रिक्टचे ते नावं मेन्शन केलेले आहेत. तुम्ही जिथून बिलॉंग करता तिथल्या सेंटरला जाऊन तुम्ही ही ऑनलाईन रिटन टेस्ट इथे तुम्ही देऊ शकता. ऑनलाईन रिटन एक्झामिनेशनचा इथे जो पॅटर्न होणार आहे त्याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज याच्यावरचे क्वेश्चन्स येणार आहेत. तर प्रोफेशनल नॉलेजमध्ये जनरल IT नॉलेज याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकता. नंबर ऑफ क्वेश्चन्स 15 येणार आहेत रिझनिंगसाठी. तर मार्क्स सुद्धा सिमिलर 15च आहेत. आणि या सगळ्या रिटन ऑनलाईन एक्झामिनेशनचं जे ड्युरेशन आहे हे 75 मिनिट्स असणार आहे. 100 मार्क्सचे हे क्वेश्चन्स असणार आहेत. ऑनलाईन रिटन टेस्ट नंतर तुमचा एक इंटरॅक्टिव्ह सेक्शन होणार आहे जे 25 मार्क्सचं असणार आहे. त्यानंतर वेटेज पॅटर्नमध्ये रिटन टेस्ट आहे ज्याच्यामध्ये 70% जी आहे ही रिटन टेस्ट असणार आहे. तर 30% हा तुमचा इंटरव्ह्यू बेस्ड असेल. त्यानंतर टेंटेटिव्ह पॅटर्न किंवा सिलेबस जो आहे ऑनलाईन रिटन एक्झामसाठी हा प्रोफेशनल नॉलेज प्रमाणे असणार आहे. हे IT किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचं असल्यामुळे इथले सब्जेक्ट सुद्धा तसेच आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इन्फ्रा सपोर्ट, नेटवर्किंग आणि क्लाउड ऑपरेशन. नंबर ऑफ क्वेश्चन्स टोटल 60. तर याचे मार्क्स असणार आहेत 100. त्यानंतर याची जी आहे इफ यू क्वालिफाय दिस एक्झाम त्याच्यानंतर याची वेटलिस्ट लागेल आणि त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर त्यानंतर पुढची प्रोसिजर इथे कंप्लीट करण्यात येईल. डिटेलमध्ये त्यांनी या सब्जेक्टचं सिलेबस इथे दिलाय. वेदर इट इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा इन्फ्रा सपोर्ट असेल, नेटवर्किंग असेल किंवा क्लाउड मॅनेजमेंट असेल. तुम्ही स्क्रीनवर दिल्याप्रमाणे डिटेलमध्ये नोटिफिकेशन्स वाचून घेऊन या जॉबसाठी तुम्ही कुठून अप्लाय करू शकता. तर जी SBI बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे bank.sbi वेब करिअर्स करंट ओपनिंग्समध्ये जाऊन लेटेस्ट जॉब वॅकन्सीसाठी तुम्ही ते सर्च करू शकता. या जॉबसाठी लागणारे जे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या पद्धतीने तुमचा रिसेंट फोटोग्राफ असेल किंवा अपडेटेड रेझ्यूम असेल, ID प्रूफ झाले तुमचे, फोटो ID असेल, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, बर्थ डेट सर्टिफिकेट आहे, एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स इफ यू आर वर्किंग समवेअर, कास्ट सर्टिफिकेट आणि PWBD सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. आणि जर अदर काही कोर्सेस तुमचे सर्टिफिकेशन झालेले आहेत तर त्याचे डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत. आणि जर तुम्ही कुठे एम्प्लॉईड असाल तर नक्कीच तिथलं ऑफर लेटर, लेटेस्ट सॅलरी स्लिप्स, अपॉइंटमेंट लेटर, रिलिव्हिंग लेटर या सर्व गोष्टी बिफोर यू अप्लाय हिअर तुम्हाला या सर्व गोष्टी अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे. डिटेलमध्ये डॉक्युमेंट्स कोणत्या साईजमध्ये किंवा फोटोग्राफ किती पिक्सेल असणं गरजेचं आहे, त्याचा साईज काय असणं गरजेचं आहे, कम्प्लिटली डिटेल्स या गाईडलाईन्समध्ये दिलेले आहेत. आता या जॉबसाठी कुठून अप्लाय करायचं आहे ते बघूया. ही SBIची ऑफिशियल वेबसाईट आहे जिथे डाउनलोड रिक्रुटमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिस, डेप्युटी मॅनेजर सिस्टम आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टम या ज्या काही पदांसाठी सध्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याच्या इथे अप्लाय ऑनलाईनचं एक बटन दिलंय. तिथे तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवरती असा इंटरफेस इथे ओपन होईल. तुम्ही इथे बघू शकता याचे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आणि डेट्स कधी आहेत. तर क्लोजर फॉर एडिटिंग ऍप्लिकेशन डिटेल्स याची लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन ही 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे. तसंच त्याची जी 750 रुपये जी फीज आहे, चार्जेस आहेत या एक्झामसाठी अपियर होण्यासाठी, त्याच्यासाठी ऑनलाईन फी पेमेंट सुद्धा या 4 ऑक्टोबर 2024लाच क्लोज होतील. आणि जर ऑलरेडी SBI वर तुम्ही लॉग इन असाल तर त्याचे रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकून तुम्ही इथे सबमिट करून या वेबसाईटवर लॉग इन होऊन अप्लाय करू शकता. इथे तुम्ही क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर हा असा इंटरफेस इथे ओपन होईल ज्याच्यामध्ये बेसिक इन्फो, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट अशा 6 स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहेत ज्याच्यामुळे तुमचं इथे जे फर्स्ट तुमचं रजिस्ट्रेशन असणार आहे या जॉब वॅकन्सीसाठी अप्लाय करण्यासाठी ते कम्प्लीट होईल. ज्याच्यामध्ये बेसिक इन्फोमध्ये तुम्हाला इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम,
आणि त्यानंतर तुमचा ऑफिशियल मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर परत कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तोही इथे द्या. त्यानंतर ऑफिशियल ईमेल आय डी जो तुम्ही ऍक्टिव्हली यूज करताय तो देऊन त्याचं डोमेन इथे ऍड करायचा आहे. त्यानंतर तो ईमेल आय डी कन्फर्म करायचा आहे. सिक्युरिटी कोड हा जो इथे कॅप्चा दिलेला आहे तो टाकून सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही फोटो आणि सिग्नेचर या पेजवरती तुम्ही जाऊ शकता पुढे. त्यानंतर डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्समध्ये तुम्हाला तुमचे रेलेव्हंट डॉक्युमेंट जे आपण डिस्कस केले, फोटो, आयडी प्रूफ असेल किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील आणि तुमचे प्रोफेशनल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला सर्व इथे अपलोड करून इथे पेमेंटची लिंक तुम्हाला येईल. ते तुम्ही केल्यानंतर इथे तुम्ही सक्सेसफुली अप्लाय करू शकता या जॉब वॅकन्सीसाठी. त्याचे नक्कीच तुम्हाला SMS आणि ईमेल तुम्हाला येतील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चोगले HR या चॅनलला सबस्क्राईब करा.